नमस्कार मैत्रिणींनो, उपवास स्पेशल वडी बनवणार आहे। त्यासाठी इथे 2 बाउल भरून साबुदाणा घेतलेला आहे। साबुदाणा आपल्याला हलकासा भाजून घ्यायचा आहे। गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये आपण साबुदाणा टाकून देऊया। हलकासा गरम करून घ्यायचा आहे आपल्याला। 1-2 मिनिटे भाजून घेऊया। भाजून झालेला आहे। आता एका ताटामध्ये थंड होण्यासाठी ठेवूया। इथे 3 बटाटे घेतलेले आहेत मीडियम साईजचे। ते आपल्याला किसायचे आहेत किसणीच्या सहाय्याने। अशा प्रकारे आपण बटाटा किसून घेतलेला आहे आणि साबुदाणा पण थंड झालेला आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण बारीक करून घेऊया। अशा प्रकारे आपण बारीक करून घेतलेला आहे साबुदाणा। आता इथे भाजून घेतलेले आहेत शेंगदाणे 3-4 मिरच्या आणि 4 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। याची आपल्याला मिक्सरला चटणी वाटून घ्यायची आहे सुक्की। जराही पाणी घालायचं नाही। इथे पिंक मीठ वापरत आहे मी। आता बटाट्यामध्ये आपण थोडं पीठ टाकून घेऊया। साबुदाण्याचं पीठ टाकून घेऊया थोडं आणि ती वाटलेली चटणी त्यामध्ये टाकून देऊया आणि चांगलं मळून घेऊया थोडं पीठ टाकून। अशा प्रकारे पीठ मळून झालेलं आहे। थोडंसं तुपाचं तेल टाकून हाताने चांगलं मळून घेऊया आणि 5 मिनिटे आपण झाकण ठेवून देऊया। घट्टच आहे पीठ, कारण घट्टच मळून घेतलेलं आहे। आता 4 गोळे झालेले आहेत। एक गोळा घेऊन मी चपाती लाटून घेतलेली आहे। आता त्याच्या कडा कापून घेऊया आपण, कारण आपल्याला वड्या बनवायच्या आहेत। सर्व क्रॅक काढून घ्यायचे आहेत चारी बाजूने। आपल्याला पाहिजे तेवढा आकाराने आपण वड्या पाडू शकतो। उपवास स्पेशल वडी। आता गॅसवर पॅन ठेवला, तेल पण चांगलं तापलेलं आहे। आता आपण वडी टाकून देऊया। अशा खमंग तळून घेऊया। पुन्हा एकदा टाकून देऊया। अशा प्रकारे आपण सर्व वड्या काढून घेतलेल्या आहेत। मस्त झालेल्या आहेत, खुसखुशीत। तुम्हाला जर माझी साबुदाणा बटाटा वडी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। उपवास स्पेशल